नमस्कार, मी उर्मिला आगरकर, कर्णबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता ही दोन जी चित्र काढलीत ह्याच्यावरून मी त्याला प्रश्न विचारणार आहे. इथे रिकाम्या जागा भरलेली वाक्य लिहिलेली आहेत. असं जर सहज खाली वर हे शब्द त्याला कळतात, पण त्याच्याऐवजी वेगळ्या वाक्यातून वेगळ्या प्रश्नातून गोष्टी विचारलेल्या आहेत. आणि ह्या मुलांना कसं जरा जरी प्रत्यय लावला किंवा अव्यय लावलं किंवा आता खाली माहिती आहे, खालचे, वरचे, वरच्या असं म्हटलं की त्यांना कळत नाही. मग ते वापरातून सांगून त्या शब्दांचा अर्थ कळतो. तर आता मी त्याचा ह्याच्यातून व्यवसाय घेणार आहे, पाहून त्याने मला सांगायचंय. लौकिक, हे काय आहे? टेबल. तू बसला ना, टेबल वर बसलास ना. आणि ही खुर्ची, खुर्ची. हा, असे सतत जरी येत असलं ना तरी परत परत बोलून घ्यावं लागतं, नाहीतर उच्चार नीट स्पष्ट येत नाही. सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं. आता मी तुला विचारते, तू सांगायचं. मी आता त्याला वाचायला लावलं तर खूप वेळ लागेल, म्हणून मी वाचून घेते. खुर्ची खालचे, खुर्ची खालचे. नीट बघ. खुर्ची, तू वाचू नको, मी सांगते. खुर्ची खालचे काय आहे? खुर्ची हा खाली काय आहे? आता खालचे म्हणल्यावर त्याला समजत नाही. खुर्ची खालचे, खाल खाली काय आहे? हा, आता खाली म्हटलं की कळलं, तेच खालचे म्हणल्यावर समजत नाही. आता हा शब्द त्याला नेहमी वापरावा लागणार आहे, मग त्याला त्याचा अर्थ. खुर्ची खालचे, इथे काय लिहायचं? फूल. आता तरचा पण अर्थ कळत नाही. तर खुर्ची, खुर्ची वरचे काय आहे? छान बोल. लेट. चॉकलेट कुठे आहे? खुर्ची वरचे, वरचे. हा, खुर्ची वरचे चॉकलेट, खुर्ची खालचे फूल. बरोबर. आता टेबल, हे टेबल आहे ना, टेबला वरच्या दोन, हा डबा. आणि काय आहे? हे काय आहे? खडू, डू डू. हा, खडू. ह्या दोन वस्तू आहे ना. आता त्याला वस्तू पण, हे काय आहे वस्तू, हे काय आहे वस्तू, मग पक्षी आहे का, फूल आहे का, त्याच्या संबंधित दुसरे गटवारीतली नावं सांगायची. म्हणजे मग त्याला कळतं की अरे ह्याला वस्तू म्हणतात. मग तर ह्या वस्तू आहेत ना, सर्व वस्तू. मग टेबलावर किती आहेत? दोन वस्तू आहेत. बरोबर. मग एक आहे काय आहे? एक काय आहे? हे काय आहे? डबा. एक वस्तू आहे डबा. आणि दुसरी तर खडू. इथे काय लिहायचं? खडू, डू. बरोबर. खडू, दुसरी वस्तू आहे खडू. बरोबर. आता डब्यात काय ठेवतो? डबा कशाचा? चपाती. अजून भाजी, चपाती. हा डबा, डबा खायचा शाळेत नेतो ना, भाजी चपाती ठेवण्यासाठी डबा आहे. बरोबर. खाऊ, खाऊ पण ठेवतो ना, लाडू, खाऊ ठेवण्यासाठी. बरोबर. मग खडू लिहिण्यासाठी, तर डबा खाऊ ठेवण्यासाठी. बरोबर. आता टेबलावरच्या वस्तू झाल्या. कशासाठी? उपयोग काय? आता उपयोग शब्द शिकवला नाही मी, ह्याच्यानंतर त्याला उपयोग पण घेणार आहे. टेबला खालच्या किती वस्तू आहेत? टेबला खालच्या, टेबला खाली वस्तू किती? किती वस्तू? किती? 3. तीन वस्तू काय आहे? काय आहे? माळ. माळ काय करायची? माळ काय करतात? माळ काय करतात? माळ
काय करतात? माळ. गळ्यात. आता त्याला गळा शब्द माहिती. गळ्यात घालण्यासाठी. घालण्यासाठी. साठी. साठी. हा. आता हे काय आहे? काय आहे? पेन्सिल. कशासाठी पेन्सिल? कशासाठी? अभ्यास काय? लिहिण्यासाठी. लिहितो ना पेन्सिल लिहितो ना. आता त्याला लिहितो शब्द माहितीये, वाचतो माहितीये, पण लिहिण्यासाठी असं माहिती नाही. पेन्सिल इथे काय लिहायचं? पेन्सिल कशासाठी? लिहिण्यासाठी. पेन कशासाठी? 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 काय करतो पेनने? काय करतो? काय करतो? लिहितो. बरोबर ना, त्याला लिहितो माहितीये. लिहिण्यासाठी. बरोबर. काय करतो? बॉलने काय करतो? काय करतो? खेळतो. खेळण्यासाठी काय आहे? बॉल. बरोबर. मग अजून पण प्रश्न विचारू शकतो की बाबा टेबलावर आणि खुर्चीवर खाण्यासाठी काय आहे? डब्बा. डब्यामध्ये काय ठेवतो? खाऊ. आणि खुर्चीवर चॉकलेट. चॉकलेट. बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे दिसायला साधं आहे किंवा वरती काय आहे खाली काय आहे, पण त्याच्यातून आता हे लिहिण्यासाठी खेळण्यासाठी तर हे काय उपयोगासाठीची ही वाक्य लिहिलेली आहेत. त्याच्यातून काय सांगणार आपण की पेन लिहिण्यासाठी उपयोग होतो, चॉकलेट डबा खाऊ ठेवण्यासाठी होतो. अशा पद्धतीने आणि तुम्ही आणखी वेगळी उदाहरणे घेऊ शकता. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले? जर आवडले तर जरूर लाईक करा, गरजू पालकांपर्यंत जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.